आता मी याच्यामध्ये घी पण मी टाकणार आहे. रेड चिलीज टाकूया आपण, सुक्या लाल मिरच्या 3-4. याच्यात जाणार आहे 1 चमचा लसूण पेस्ट टाकतोय. त्याला छान परतून घेतोय तेलामध्ये, तेल आणि घी मध्ये परतून घेतोय. नंतर याच्यात टाकतोय थोडंसं आलं. टाकूया आता कांदा, 2 छोटे कांदे बारीक चिरलेले याच्यात टाकले मी. आता कांदा टोमॅटोचा आपण मसाला करून घेणार आहोत. त्याच्या आधी याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडी हिरवी मिरची, कांदा परतून घेतोय छान. त्यात हिरवी मिरची पण टाकली आहे. आणि आपण हा जो मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये काय, मसाल्यामध्ये काहीच नाही, आपण धणे जिरे फक्त भाजलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी पण टाकलेली आहे. हा मसाला अर्धा मसाला याच्यात टाकतो, लागला तर आपण नंतर टाकूया, बघूया किती लागतो. खमंग असा वास आलाय, छान मस्त वास आलाय. या मसाल्यामुळे खूप मजा येणार आहे. आणि याच्यात आता जाणार आहे टोमॅटो. आपण टोमॅटो 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत, ते याच्यात टाकलेले आहेत. आणि हे मटारचे दाणे ते आपण वाफवून घेतलेले आहेत. आणि वाफवून त्याला थोडेसे आपण ते टाकणार आहोत. म्हणजे सगळे कशी ही कलरफुल आणि टेस्टी अशी भाजी होईल. म्हणजे मशरूमचा त्याच्यामध्ये टेस्ट तर आहेच, चव आहेच, पण त्याचबरोबर मटरचे दाणे पण लागतील मध्ये खाताना. कॅबेज आहे, शिमला मिरचीची टेस्ट त्याला खूप मस्त लागते या भाजीला. थोडी याच्यात हळद टाकतोय, थोडं पाणी, त्या मसाल्यामध्ये आता टाकूया आपण थोडे मटारचे दाणे, शिमला मिर्च, याच्यात जाणार आता गरम मसाला. हा त्याला एक 3-4 मिनिटं परतायचं आहे छान. बस. आता याच्यात टाकणार आहे मी मीठ, त्याचबरोबर हे मशरूम्स आणि पत्तागोबी जे आहे ते पण याच्यात टाकणार आहे मी. अशी ही सुकी अशी जी भाजी आहे ती तयार करतोय आपण. त्याला 2 मिनिटं शिजवतोय, म्हणजे मशरूम्सचे आणि शिमला मिरचीचे सगळे ज्युसेस त्या मसाल्यामध्ये पण छान उतरतील आणि टेस्टी लागेल एकदम भाजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता सगळ्यात शेवटी आपण थोडंसं क्रीम घालणार आहे. क्रीममुळे काय होतं की त्याचं जे मसाला आहे, जे कोटिंग आहे ना, ते व्यवस्थित सगळं एकत्र होतं, सगळ्या गोष्टी चिटकतात आणि रिचनेस पण थोडासा छान येतो. क्रीम नसेल तर थोडी साय फेटलेली वापरली तरी पण चालेल आपल्याला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं?
काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया